नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजीक येऊ लागल्यावर जनतेत घबराट उडाली. खेड्यापाड्यातील लोक सैरावैरा पळू लागले. ही त्यांची केविलवाणी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी या 3 अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती. त्यांचे हे प्रत्युत्तर होते. मी शिवाजीच आहे. आम्ही मराठे आहोत. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही. अशा आशयाचे धीराचे आश्वासन सैनिक देत होते. त्यामुळे घबराट थोडी बहुत कमी झाली. या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायत खानला समजत होत्या. पण तो इतका गाफील होता की त्याचा शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यावर विश्वासच बसेना. दुधण्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवर महाराज येऊन पोहोचले. त्यांनी आपला अधिकृत वकील खानाकडे पाठविला आणि मला 1 कोटी रुपये खंडणी द्या. मी शहरात येतही नाही. येथूनच परत जाईन. तुमच्या शाहिस्ते खानानं गेली 3 वर्ष आमच्या मुलखाची भयंकर लूट आणि नासाडी केली. बेअब्रूही केली. त्या नुकसानीच्या भरपाई खातर मला तुम्ही ही खंडणी द्या. ही खंडणी तुम्ही एकटेही देऊ शकाल. म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे खाल्लेला. पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे. त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा. या आशयाचा सविस्तर मजकूर महाराजांनी सुभेदाराला विदित केला. पण सुभेदाराने हेटाळणी करून हे आवाहन फेटाळून लावले. मग मात्र महाराज चिडले. गाफील खान चिडला नाही. त्याने विनोदी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला. अन सुरतेसकट तो या मराठी लाव्हारसात 1000 मोगल सैन्यानीशी बुडाला. सुरतेच्या रक्षणास म्हणजेच युद्धास त्याने उभे राहावयास हवे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजे जॉर्ज ऑक्झिटेन याने स्वतः सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली. पण तरीही तो बेपर्वाच. उलट त्याने जॉर्जलाच म्हटले की तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहादूर समजले जाता आणि तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुलटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता. या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला. त्याला मुख्यतः आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती. हा शिवाजी जर आपल्या वखारीवर चालून आला तर राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारीची या शिवाजीने मार्च 1660 कशी धूळधाण उडवली ते त्याला माहीत होते. जॉर्ज ऑक्झिटेन आपल्या वखारीत परतला. त्याच्यापाशी काळे अन गोरे नोकरलोक होते. फक्त 200. त्याने एक विलक्षण गोष्ट केली. या 200 लोकांच्या खांद्यावर बंदुका दिल्या. यात मजूर, कारकून आणि सैनिक होते. ते आता सर्वच जण सैनिक बनविले गेले. अन जॉर्जने या 200 लोकांसह बँड वाजवीत निशाणे घेऊन सुरत शहरात रूट मार्च काढला. जॉर्ज स्वतः त्यात होता. हे संचलन सुभेदाराने स्वतः आपल्या हवेलीतून पाहिले. सुभेदारालाही केवळ थट्टा, चेष्टा वाटली. तो हसला. हा पहिला दिवस दिनांक 6 जानेवारी 1664. सुरतेबाहेर एक बाग होता, कालाबाग. त्यातील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी महाराज एका खुर्चीसारख्या बनवलेल्या उंचट आसनावर बसले. एवढ्यात एक गंमत घडली. सुरतेत धर्मप्रचाराचे काम करणारा काप्युसिन ख्रिश्चन मिशनचा मिशनरी रे ॲम्ब्रॉस हा महाराजास भेटावयास बुऱ्हाणपूर दरवाजाबाहेरच्या कालाबागेत आला. परवानगी घेऊन तो समोर आला. त्याने महाराजास नम्रतेने विनंती केली की मी ख्रिश्चन मिशनरी आहे. आमचे एक चर्च, मठ आणि रोगग्रस्तावर उपचार करण्याकरता हॉस्पिटल आहे. आपले आणि औरंगजेब बादशहाचे काही राजकीय भांडण आहे. आमचा त्यात काही संबंध नाही. तरी मी आपणास विनंती करतो की आपण निदान माझ्या गोरगरीब रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये. या आशयाच्या त्याच्या बोलण्यावर महाराज त्याला म्हणाले, कुणी सांगितलं तुम्हाला की मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून? तुम्ही लोक गरिबाकरता फार चांगले काम करता हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही आधीपासूनच घेतली आहे. तुम्ही निर्धास्त असा. रे ॲम्ब्रॉस परत गेला. खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती. मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज श्रीमंताकडूनच फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यातही टक्केवारी होती. खंडणी घेतल्यावर त्या धनिकाला रसीद दिली जात होती. सुभेदार इनायत खान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या 1000 सैन्यानीशी लपून बसला. त्याने सुरतेचे धडरक्षणही केले नाही वा खंडणी देऊन शहर वाचविलेही नाही. बेजबाबदार. सुरत शहराच्या बाहेर पण नजीकच एक
एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराती विधवा बाई राहत होती. तिचा पती धनिक होता. या बाईच्या घराला चुकून माकूनही कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाऱ्यावर पाठविले होते. खंडण्या गोळा केल्या जात होत्या, पण जे त्या देण्याचे नाकारीत होते त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकर-चाकर कैद करून कालाबागेत महाराजापुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले देणे मुकाट्याने देऊन टाकले होते. पण मग रूट मार्च काढणाऱ्या इंग्रजांचे काय? जॉर्जने आपल्या वखारीच्या तटावर तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते. त्याचे युनियन जॅक वखारीवर फडकत होते. स्वतः जॉर्ज सुसज्ज होता. फक्त 200 लोक 1000 लोकांच्या निशी इनायत खान किल्ल्यात लपून बसला होता. दरवाजे बंद होते, किल्ल्याचे आणि विवेकाचेही. जर सुरतेचा सुभेदार इनायत खानाने महाराजांना योग्य तो प्रतिसाद दिला असता आणि महाराजांशी राजकीय पातळीवरून बोलणी करून महाराज मागतात त्या खंडणीबाबत काही ठरविले असते, तर सुरतेतील हा अग्निकल्लोळ टळला असता. पण ते त्या भ्रष्टाचारी सुभेदाराने केले नाही. महाराजांना त्याने आपल्या सैन्यबळानिशी निर्वाणीचा प्रतिकारही केला नाही. तो लपून बसला. अखेर महाराजांना खंडणीचा आणि खंडणी न देणाऱ्यांचा विचार कठोरपणे करावा लागला. जगाच्या इतिहासात कठोर निर्णयाने आपले राजकीय हेतू पार न पाडणाऱ्यांना अखेर स्वतःचाच नाश उघड्या डोळ्याने बघावा लागला आहे. सुरतेच्या प्रकरणावर आज खूप कागदपत्रे आणि वृत्तांत उपलब्ध आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तर मराठा स्वराज्याचा हा कठोर, कर्तव्यनिष्ठ पण कठोर न्यायीही नेता जे वागला ते योग्यच वागला असे दिसून येईल. यात अभिनिवेश नाही. खोटा अभिमान बाळगून शिवाजी महाराज की जय म्हणण्याची गरज नाही. जर शिवाजी महाराज असे वागले नसते तर ते नेभळट ठरले असते. ते सोवळ्यातल्या मुकुटा नेसून राज्यकारभार करायला उभे नव्हते, तर कठोर रीतीने भवानी हातात घेऊन वेळ आली तर ब्राह्मण किंवा ख्रिश्चन मिशनरी गुन्हेगारांचा शिरच्छेद करायलाही न कचरणारे विक्रमादित्य होते. आम्ही अनेकदा नेभळटपणामुळे अन भाबड्या सहिष्णुतेचे मुखवटे नेसून राजमुकुट गमावले हो. आम्ही श्रीरामाची विरक्त वल्कले परिधान करून पातकी आक्रमकावर रामबाण सोडले पाहिजेत. महाराज असे रामबाण सोडित होते. हा सुरतेतला रावण काय करीत होता यावेळी? तो सुरतेच्या किल्ल्यात आपल्या 1000 मोगली सैन्यानिशी लपून बसला होता. त्याने आपला एक वकील 3ऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्याकडे आपले पत्र देऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठविला. हा वकील काळाबागेत महाराजांकडे आला. महाराज रोजच्याप्रमाणेच एका प्रचंड झाडाच्या बुंध्याशी उंचट आसनावर बसले होते. महाराजांनी भेटीची परवानगी दिली. तो वकील महाराजांच्या समोर सुमारे 15 पावलावर अदबीने उभा राहिला. आपल्या हातातील कागदाची वळकटी उलगडीत तो महाराजांना म्हणाला, आमचे सुभेदार इनायत खान आपल्याशी तह करावयास तयार आहेत. आमच्या तहाच्या अटी अशा. तो वकील एवढे बोलतोय तेवढ्यात महाराज दरडावले. तहाच्या अटी आम्ही घालायच्या की तुम्ही? भेकडाप्रमाणे तुमचा सुभेदार किल्ल्यात लपून बसलाय आणि तो आम्हाला अटी पाठवतोय. तेवढ्यात तो वकील, महाराज आपल्याला अगदी महत्त्वाचे मला काही सांगायचे आहे असे वारंवार म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला. तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेली कट्यार उपसली आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांवर धावला. तो झडप घालणार एवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा 4-2 सैनिकांनी या वकिलावरच विजेच्या वेगाने सपासप घाव घातले. इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायत खानाने महाराजांचा खून करण्याकरता पाठविलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठे सैनिक वणव्यासारखे भडकले आणि मग सुरतेत खरोखरच सुडाचा भडका उडाला. सुरतेत जो काही भयंकर हल्लकल्लोळ उडाला तो सर्वस्वी अन प्रत्येक बाबतीत बेजबाबदारपणे वागलेल्या इनायत खान सुभेदारामुळेच. इथे नवल वाटते ते औरंगजेब बादशहाचेच. त्याने साम्राज्याच्या पश्चिम सागरी सरहद्दीवर सुरतेसारख्या जागतिक बाजारपेठ असलेल्या संपन्न अर्थनगरीवर इतका नालायक, बेजबाबदार, भेकड, निर्लज्ज, भ्रष्टाचारी आणि अकलशून्य सर्वाधिकारी कसा काय नेमला? सुरतेच्या स्वारीने स्वराज्य सैनिकांनी शिलंघन केले, सीमोल्लंघन.
आम्ही कधीही दुसऱ्यांच्या मुलखावर अतिक्रमण वा स्वारी करीत नाही, असे अभिमानाने सोवळ्यातल्या मुठा नेसून सांगणाऱ्या आमच्या मंडळींनी याचा विचार करावा ना. महाराजांचे हे महाराष्ट्राबाहेर झालेले दुसरे शिलंगण. पहिले शिलंगण त्यांनी अफजलखानाच्या स्वारीपूर्वीच कर्नाटकात मासूर या आदिलशाही ठाण्यावर म्हणजे पुण्यापासून जवळजवळ 700 किलोमीटर दूर केले होते. महाराज तर म्हणत होते की सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापाव येतो अवघ्या मुलखाचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करावे. केवढी विशाल पण तेवढीच उदात्त, उन्नत, उत्कट आणि उत्तुंग स्वप्न पाहणारा हा नेता होता. अशी स्वप्न जाग्या असणाऱ्यांनाच पडतात, झोपा काढणाऱ्यांना नाही. त्यांच्या आकांक्षा गगनाच्याही पल्ल्याड सूर्यमंडळ भेदून जात असतात. शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा जाब महाराजांनी सुरतेवर विचारला औरंगजेबाला.